शुभ सकाळ सर्वांना आणि स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार. तर तुम्हा सर्वांना रविवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज पण तुमच्याकडे आपण एक छानसा ब्लॉग घेऊन येत आहे. आज तर रविवार म्हणजे आपली सुट्टीच आहे. एकतर आपले व्हिडिओ आपले घरातले असणार आहे, काही व्हिडिओ आपले बाहेर घेतो आपले बाहेरचे असणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हा आपला सकाळचा नाश्ता आहे. हे म्हणजे आपला अंडा मसाला आहे. मी घेतला आहे कांदा आणि त्यावर ते 4 पाव आणि नंतर आपण घेणार आहे चाय. तर इटू फॅमिली तुम्ही पण या सकाळ सकाळी नाश्ता करायला. आज रविवार आहे तर आपला स्पेशल नाश्ता आहे अंडा मसाला आणि पाव आणि चाय. तर चला आपण पहिला आता सुरुवात करूया नाश्त्याला. कना बोलू चला आपण सकाळी सकाळी नाश्ता करूया बोलू. चला यूट्यूब फॅमिली तुम्ही पण नाश्ता करायला. त्याच्याबरोबर कांदा एक नंबर. तर आता आपला नाश्ता करून झालेला आहे पूर्ण. बघा, आपण अंडा मसाला घेतलेला, आपले 4 पाव होते आणि त्यावर आपली चाय होती. तर आता आपण घेते आपण चाय प्यायला. तर आपला नाश्ता पूर्ण झालेला आता सकाळचा. आपण आता घेऊया चाय प्यायला. आणि चाय प्यायला कसं सुस्ती मस्त एकदम उठते. तर माझा आता नाश्ता पण झाला आहे आणि चाय पण झाली आहे. मग आता आपल्या घरात काही इतर कामं असतील ते आपल्याला करायची आहे आणि मग आपण बाहेर गेलो तर तुम्हाला आपले बाहेरचे व्हिडिओ बघायला भेटेल आज. तर चला आता आपण जी कामं करणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. चाय पियाला पण. तर बघा, आपल्या मुलाने त्याला स्वतःला नाश्त्यासाठी आमलेट बनवला आहे. मी तर खाल्ला बाबा अंडा मसाला आणि त्याने स्वतःसाठी त्याने बनवला आहे आमलेट. तो आता आमलेट पाव खाणार आहे. ते पण मस्त की कांदा टाकून त्यांनी बनवलेला बघा या वाटीमध्ये. त्याने आता पलटी पण मस्त मारली आहे आणि त्याने गॅस पण बंद केला. पण आज आहे रविवार. तर आमच्याकडे रविवारचं असंच असतं नाश्त्याला अंड्याचंच. तर बघा, आता तुम्ही मस्त प्लेटमध्ये पलटी मारली. पलटी मारली बघा. तो पाव घेणार नंतर खा. तर बघा, आमच्या बिल्डिंगमधील हा कोंबडा आला आहे कुठला माहीत नाही. कुठून आला माहीत नाही आहे. रात्रीपासून फिरतो आहे आमच्या गॅलरीमध्ये. म्हणजे आमची जी गॅलरी आहे ना, त्या गॅलरीमध्ये रात्री पहिला इथं बसलेला. जेव्हा आम्ही आलो ना रात्री 1 वाजता तर इथं समोर बसलेला. आणि आता सकाळी बघतो तर बघा लक्ष गेलं तर इथं मस्त बसलेला बघा. तो हरवलेला कोणता तरी. हा कोंबडी मला वाटलं कोंबडा वाटला, कोंबडी आहे. दुपारचे 12 वाजले आणि आमची आज लाईट गेली. दांड्यामधली आमची लाईट गेलेली आहे. तर आता आम्हाला अंधारमध्ये बसायला लागणार आता. आणि हा आपला आहे स्टुडिओ. तर आपली खिडकी म्हणून जरा उजेड येतो म्हणू. कारण काय आहे, आत्ताच लाईट गेली जस्ट. तर आता ही लाईट कधी येईल माहीत नाही आहे. पण आपली देवबत्ती पण लागलेली आहे. आणि बघा वाजले किती 12. तर आपण वाट बघूया आता कधी आपली लाईट येते आणि कधी आपला हा पंखा चालू होतो. तर बघा, लाईट तर गेलेली आहे, तुम्हाला दाखवले मी. तरी पण आता आपल्याला जेवणमध्ये म्हणून आपल्याला कांदे कापायचे आहे. तर आपण लाईट कधी याची वाट नको बघायला. पण मी आता अंधारामध्ये घेतले कांदे कापायला आणि आपला मोबाईलचा टॉर्च चालूच आहे. तर बघा, मोबाईलचा टॉर्च आपला टॉर्च चालूच आहे आणि आपल्याला आता जेवण बनवायचं आहे. ती लाईटची वाट बघत बसलो आपण ना तर उपाशी राहायला लागेल. तर आता आपल्याला अंधारामध्ये सर्व जेवण बनवायचं. आणि आमच्याकडे बनणारं स्पेशल काय माहिती काय, रविवार स्पेशल. ते तुम्हाला समजेल आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी आता सांगत नाही. तर आपण त्याकडे आपण घेतले 2 कांदे जे आपल्याला लागणार आहे ना स्पेशल बनवायला. पण आपण घेतले फक्त 2 कांदे. तर बघा, आपली लाईट आली. बरं झालं लाईट आली, ना तर जेवण आहे ना आज अंधारात बनवावं लागलं असतं. आणि आपल्या आता कांदे पण आपले कापून होत आहे. आणि काय उजेड होतं म्हणून मला काय कांदे कापायला जरा सोपं झालं. पण आता लाईट आली ना काय हरकत नाही. आता आपलं जेवण पकडून बघूया. आणि फक्त 5 मिनिटाची लाईट गेलेली. तर मला वाटतं काही लाईट काय लवकर येत नाही. आणि आपलं जेवण आज अंधारामध्ये बनणार. आणि काय स्पेशल आहे ना ते तुम्हाला आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, कारण आज आहे रविवार. आणि आपले झाले कांदे कापून. बायको अजून काय कापायचं आहे काय? तर एवढं कापून झालं आहे. आता बघा पुढे आज आपल्याला काय अजून आपल्याला कापायचं आहे. जो आपण कांदा कापून घेतलेला ना तो आता कढईमध्ये मस्त की ना जरा फ्राय करायला ठेवला आहे. जरा
मस्त आपल्याला लाल करायचा कांदा. तर आपल्याला बनवायचा मसाला. तर बघा जेवणाच्या कामाबरोबर मी आज मदत करते बायकोला माझ्या जेवणासाठी. तर जेवणाचे आपण कामं करता करतो ना, आपल्याला खायला बघा बाजूला आंबे पण आहे. तर आपली ही कामं पण करायची आणि ही आपली आंबे पण खायचं काम करता करता. तर आता आपला बारीक कांदा चिरून झालेला. पहिले तर मी लांब कांदा कापलेला बघा आपला मसाला बनवायला. हा मसाला बनवायचा आपण जे आज बनवणार ना स्पेशल रविवार, तर तुम्हाला समजेल काय स्पेशल बनवत आहे. त्यानंतर मी बारीक कांदा पण कापून घेतला. तर आता आपला कांदा कापून तर झाले. आता आपल्याला जरा काय काम नाही. त्यानंतर आपल्याला जो आंबा आहे ना, तो आता आपण आंबा जरा खाऊया. तर या तुम्ही पण आंब्याचा चांगला आस्वाद घ्यायला. आणि हा पायरी आंबा म्हणजे याला आपण बाटली आंबा बोलतो मी, पण हा पायरी आंबा. बघा तर बघा आपला मसाला झाला आहे रेडी. पण आपण ज्या रविवार स्पेशल बनवणार त्याचा आपण मसाला तयार केलेला आहे. तुम्हाला मी रेसिपी सांगत नाही आपण काय काय टाकलं त्यामध्ये, पण आपलं जे स्पेशल आहे ना तेच पण मला फक्त आपण दाखवणार लास्टला. आपली रेसिपी जे आपण आज बनवणार आहे ना आपलं रविवार स्पेशल, ते तुम्हाला आपण दाखवणार आहे. तर बघा आता आपला मसाला जर रेडी झालेला आहे. पण आपला आज आपण रविवार आपण जे स्पेशल बनवणार आहे त्याचा आपण हा मसाला तयार केलेला आहे. तर तुम्हाला मी सांगत नाही आपण काय काय आपण त्यात मसाले आपण टाकले आहे. फक्त आपलं जे आपण रविवाराचं आपलं जे आपण स्पेशल बनवणार आहे ना ते तुम्हाला आपण दाखवणार आहे रेडी झाल्यावर. तर जे आपलं आता स्पेशल आहे ना ते आपण या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. जसं आता चांगल्याला कड येईल आणि हे तयार झालं ना मग आपण घेणार आहे जेवायला. आणि जेवताना तुम्हाला दाखवतो आपलं रविवार स्पेशल काय आहे. कड पण थोडं यायला लागलं आहे आणि झालं ना पुन्हा रेडी. मग जेवताना तुम्हाला दाखवतो आपलं स्पेशल काय आहे. तर बघा आता आपलं रविवार आपलं स्पेशल जे तुम्हाला बोललं काय आहे जेवायला. तर मी भात घेतला आहे आणि आता आपलं हे आहे तुमच्यासाठी खास स्पेशल जे मी बोललो ना स्पेशल बनवलं आहे ते आहे मटण. तर पहिला आपण घेऊया रस्सा भातावरती. पहिला आपण रस्सा घेऊया भातातून. आणि बघा हे आहे मटण. तर आज बनवलं आहे मटण. आज रविवार स्पेशल बनवलं आहे मटण. मस्त का लाल लाल कलर आलेला आहे बघा. मस्त लाल लाल कलर आलेला आहे कढीला. तर मी तर माझ्या ताटात घेतलेलं आहे. तर आता आमची गुड्डी पण घेत आहे. तर बघा आता गुड्डी काय खाणार आहे तू? मटण. तर बघा आता आमची गुड्डी पण मटण घेत आहे. तर इटू फॅमिली तुम्ही पण या जेवायला. मी तुम्हाला बोललो आपला स्पेशल रविवार. तर आपलं स्पेशल होता मटण आणि फक्त भात. तर या आता मी पण जेवायला सुरुवात करत आहे आणि तुम्ही पण या जेवायला फॅमिली टू फॅमिली. तर चला आता आपण पहिला मस्त की एक घास घेऊया. आणि हे आहे मटण त्याच्याबरोबर. आता बायकोने माझा कांदा कापला आहे. एक नंबर झाला आहे एक नंबर. तर आता आपलं सरळ जेवण झालेलं आहे. आता आपण घ्यायचे लादी पुसायला. तर आम्ही तिघच जेवायला होतो. तर आमचा तेज झोपलेला आहे. तर चला आता आपण घेऊया लादी पुसायला. चला आपण आता घेऊया लादी पुसून म्हणजे आपल्याला झोपायला मोकळं. आणि जेवढी जिथं फक्त बसलो ना जेवायला तेवढीच आपल्याला लादी पुसून आपल्याला घ्यायची आहे. तर बघा आता आपली लादी मस्त चकाचक झाली आहे. पूर्ण पुसून पूर्ण लादी घेतली बघा पुसून. आता मस्त झाडू मारली ना तर आपण इथं मस्तपैकी झोपायचं या पंख्याखाली. शुभ संध्याकाळ सर्वांना. बघा आता चायचा टाईम झालेला आहे. 7 वाजले. मी आणि माझी बायको चाय प्यायला बसलो आहे. बघा बायको खात आहे बिस्किट आणि मी फक्त पिणार आहे चाय. तर या इट फॅमिली
सर्वांनी चाय पियाला. एकदम गरम गरम चाय आहे. आणि चाय पिऊन झाल्यानंतर ना त्यात कपडे धुवून झाले मशीनमध्ये कपडे धुवून झाले. हे आपले सर्व इथे सुकवायचे आहे या स्टँडमध्ये. तुम्हाला इथे लटकले तुम्हाला भेटणार बघा. तर पहिलं मी आता गरम गरम चाय पिऊन घेतो ना. तर चाय माझी थंडी होलो मग चाय प्यायला मजा राहणार. तर पहिले आपण काय करूया चाय पिऊन घेऊया. या तुम्ही पण चाय पियाला. तर आता हे मशीनमध्ये कपडे आहे धुतलेले सगळे कपडे धुतलेले ना. आता हे सर्व स्टँड बघा मी पूर्ण खाली केला. त्या स्टँडवर आपले कपडे आपले टाकायचे सुकवायला आणि इकडे आपले तोरण लावायचे कपड्यांचे सुकवायला. चला पहिला आपण मशीनमध्ये कपडे काढून यांना बाहेर ठेवूया. आपले कपडे आपण काढूया थोडे आणि असे उचलायचं ना असं बाहेर ठेवायचं आणि मस्त की स्टँड आपला सजवायचा. तर बघा आता आपले कपडे पण झाले सुकून स्टँडवरती. आणि बघा आपले इथे तोरण पण आपण लावले कपडे सुकवायला आणि आपण अर्ध कपडे आपण बाहेर पण लावलेले आहे सुकवायला. जागा भरपूर आहे आपल्याकडे, कमी नाही जागाची आपल्याला भरपूर आहे. तर आता आपले हे पण कामं झाली आहे. आणि बोला तेजस बोला पप्पा आता मला टी शर्ट बनवायचे आहे. तर बघा तेजस पण आता तयारी करतोय टी शर्ट बनवायला घ्यायला. तो आता ही मशीन आहे ना तो ते खाली काढून ठेवेल. ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला आता. तर बघा आपल्या तेजसने आता मशीन खाली काढली आहे त्याला टी शर्ट प्रिंट करायला आणि थोडा साफसफाई करत आहे. आणि तुम्हाला टी शर्ट प्रिंट करताना पण तुम्हाला आपण दाखवणार आहे. पण आम्ही आहे ना आम्ही कस्टमाइज टी शर्ट बनवतो. जे कस्टमाइजला जे प्रिंट पाहिजे त्यांच्या आवडीची ते आम्ही बनवून देतो. तर तुम्हाला पण टी शर्ट बनवून घ्यायचे असेल, एक असून द्या, दोन असून द्या, किती पण असून द्या, आम्ही टी शर्ट बनवून देतो. आम्ही परत कॉफीचे मग बनवतो, पाण्याचे आम्ही बॉटल बनवतो, कॅप बनवतो, आम्ही जर्सी बनवतो. आम्ही खूप सारं आमच्या या मशीनवर आम्ही करतो. तर नक्की तुम्हाला पण तुमच्या आवडीची टी शर्ट प्रिंट करून पाहिजे असेल. सध्या आता ट्रेंडिंगला ना डोळ्यांची प्रिंट भरपूर आहे ट्रेंडिंगला. तर आमचं इंस्टाग्रामवरती ID आहे नाथ सविते कलेक्शन. तर तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खाली आपली लिंक भेटेल तुम्हाला. तर नक्की तुम्ही पण आवडीने आमच्याकडून टी शर्ट बनवून घ्या. आणि आमचा खूप रिजनेबल रेट आहे म्हणजे एकदम स्वस्तात आम्ही बनवून देतो. आणि आम्ही कुरिअर पण करतो. ऑल महाराष्ट्र आम्ही कुरिअर करतो. तर बघा आता त्याची सगळी तयारी केलेलीच आहे. तर तुम्हाला मी टी शर्ट बनवताना पण तुम्हाला दाखवतो. तर बघा आता तेजस घेत आहे टी शर्ट प्रिंट करायला. बघा लिहिलं आहे ओनली यू आणि बघा डोळे. तर तुम्हाला पण अशी प्रिंट पाहिजे असेल ना तुमच्या आवडीच्या व्यक्तीची तर तुम्हाला आमच्याकडून बनवून भेटेल. आता बघा ही हीट स्पेस मशीन आहे. आता त्याच्यातलं हीट देईल आणि प्रिंट बघा आता खूप छान येईल ना ती दाखवतो तुम्हाला मी प्रिंट. आता पहिले त्याच्याचा बघा त्याला मस्त की हीट देणार. आता आपण ठेवलेलं आहे 15 सेकंडवर ठेवलेलं. तर बघा डोळ्यांची टी शर्ट रेडी झालेली आहे ओनली यू. तर बघा खूप छान आहे. आणि ह्या 3 ऑर्डर आलेले आहे. आणि बघा त्याच्यात ती प्रिंट काढत आहे आणि त्याला परत एकदा हीट प्रेस करणार आहे तो. बघा किती खूप छान सुंदरशी प्रिंट आली बघा. बघा किती खूप छान सुंदरशी प्रिंट आलेली आहे. आणि बघा ही एक प्रिंट इथं आहे. बघा ही दुसरी प्रिंट इथं आहे. सर्व वेगवेगळे प्रिंट आहे. आणि तिसरी प्रिंट बघा आपली इथं आहे. हिला आपल्याला आता स्टिकर काढून पण आपल्याला हे प्रेस करायचे. म्हणजे बघा तेजस नाही तर केलं ना तसं आपल्याला परत करायचं आहे. तर बघा आपल्याला ही E2ची टी शर्ट आहे. त्याचा लोगो आहे मुंबईचा शीत करून आहे. आणि त्याचा पाठी पण आहे ना बॅक साईडला पाठ साईडला पण आहे ना त्याचा लोगो आहे. ते तुम्हाला दाखवतो. पहिला आपण एक साईड पहिले करून घेऊया. तर आता बघा हा पुढचा लोगो तयार झालेला आहे. बघा मस्त छान आहे. बघा आतमध्ये गणपतीचं पण हे आहे चित्र आहे फोटो म्हणजे. तर तुम्हाला त्याची पाठची जी प्रिंट आहे ना ती तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याला ना ह्या 3 टी शर्ट आहे. बघा हा एक टी शर्ट इथं आहे. अजून दुसरा एक व्हाईट टी शर्ट आहे तो पण तुम्हाला दाखवतो रेडी झाल्यावर. तर बघा पुढे असा एक लोगो होता छोटा आणि पाठी असा मोठा लोगो आहे. तर आता आपण पहिले जी तेजस ह्याला हिट प्रेस करेल. आता ही ठेवली आम्ही आहे 15 सेकंडला ठेवलेली. तर बघा आता 15 सेकंड झाले आहे. आणि जर आता आपलं 2 मिनटं आपल्याला अशी ठेवावं लागेल. आणि बघा मुंबईचा सीट लाईव्ह स्ट्रीम त्याचा चॅनल आहे मुंबईचा सीट. आणि तो लाईव्ह घेतो. त्याचे इंस्टाग्राममध्ये जे ब्लॉग पण त्याचे व्हिडिओ पण त्याचे असतात. तर तुम्हाला पण अशी टी शर्ट पाहिजे असेल. बघा हा एक टी शर्ट आहे. अजून 2 टी शर्ट बघा इथं आहे. बघा हा एक रेडी झालेला आहे. आणि बघा हा पुढचा लोगो.
अशी आपल्या 3 टी शर्ट एकाच कस्टमरची आपल्याला ऑर्डर आलेली आहे. तर तुम्हाला पण असे टी शर्ट पाहिजे बनवून यूट्यूबचे इंस्टाग्रामचे या तुमचे कुठले तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचे असेल ते पण आपण देतो बनवून. मग एक असून दे किंवा 2 असू किंवा अनेक असून दे आपण ती अशी आपण क्वांटिटी घेतो. अशी ना आपल्याला काय 10-12 पीसची ऑर्डर पाहिजे आपण 1 पीसची पण आपण ऑर्डर घेतो. तर तुम्हाला पण असे तुमचे टी शर्ट पाहिजे असेल कस्टमाइज करून तर आपला चॅनल आहे इंस्टाग्रामवरती नाथ सविते कलेक्शन. त्याला DM करा, त्याला फॉलो करा. आणि आपलं तर यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहिती राकेश मेत्रे 30. तर आणि तुम्ही पण अशी टी शर्ट बनवून घ्या आमच्याकडून. तर बघा आता ही प्रिंट झाली रेडी. आता बघा ते वरचं त्याचं कवर काढतो आहे आणि तुम्ही प्रिंट बघा खूप छान सुंदरशी प्रिंट आलेली आहे. हे बघा खूप छान प्रिंट आलेली आहे. तरी टेप लावायला लागते ना तर मग शीट हल्ली ना. हे बघा किती सुंदरशी प्रिंट आली बघा. तुम्ही आपला आजचा ब्लॉग पूर्ण बघितला असेल. मला आपला ब्लॉग आजचा पूर्ण घरचा आपला ब्लॉग होता. तर आज मी कुठं घराच्या बाहेर गेलोच नाही. पण सर्व आपण घरामध्ये आपण जी कामं केली जे आपलं स्पेशल होतं आज रविवार स्पेशल होतं आपलं मटण होतं ते तुम्हाला बघायला भेटलं असेल. आणि नंतर मग आपल्या तेजसने टी शर्ट घेतले बनवायला ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि आम्ही घरी कस्टमर टी शर्ट करतो तुम्ही पण ऑर्डर करा. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर छान कमेंट करा. तर चला भेटूया असं आपण डेली ब्लॉगमध्ये. तर सर्वांना बाय बाय. भेटूया आपण परत नवीन ब्लॉगमध्ये.